आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी आणि त्याच्यासाठी आता आपण डायरेक्ट आपली रेसिपी स्टार्ट करूया बनवायला, कारण की आपले इन्ग्रेडियंट्स आज थोडे जास्त आहेत. आपण आधी राईस बनवून घेणार आहोत. हा मी 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ जुना आहे. जुना असल्यामुळे तो बिर्याणीसाठी एक एक दाणा त्याचा चांगला सेपरेट होतो. तर 2 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. तर 1 वाटीला साधारण 4 वाट्या पाणी टाकतात, तर आपण 2 वाटीला 8 वाट्या पाणी टाकणार आहोत. मी हा धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे. आपण आता त्याच्यात स्टेप बाय स्टेप पाणी टाकूया. हा 2 वाटींचा 1 बाउल आहे. तर असे मी आता त्याचे 4 टाकणार आहे. आपण या तांदळामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आधी. आपण थोडं टाकायचंय कारण की आपल्याला बिर्याणीला सुद्धा मीठ टाकायचं आहे वरून. मी त्याच्यात 1 चमचा मोठा मीठ टाकलाय. त्यानंतर मी हे थोडं, माझ्याकडे केसर आहे, त्याचे मी हे 2-3 दाणे असे टाकून घेते, म्हणजे आपल्याला थोडा कलर चांगला येईल त्याला भाताला. आणि चहाचा 1 चमचा मी याच्यामध्ये ही काळी मिरी टाकते. आपण आता हा राईस अर्धा कुक करून घेणार आहोत. तो आता चांगला शिजू दे. आपला हा राईस बॉईल होतोय तोपर्यंत आपण आता आपलं चिकन मॅरिनेट करून घेऊया. मी ही 1 कोंबडी कट करून घेतलेली आहे. 1 अख्खी चिकन आहे ही. आधी आपण त्याच्यामध्ये ही हळद टाकूया. त्याच्यानंतर मी ही लाल मिरची पावडर टाकते. जिंजर गार्लिक पेस्ट आहे, आलं लसूणची पेस्ट आहे. त्यानंतर आपण हे 1 वाटी मी दही घेतलेला आहे. दह्यामुळे थोडा आंबटपणा येतो आणि बिर्याणीला चव ही छान येते. आणि यात आपण आता थोडी कोथिंबीर टाकायची आहे. आणि मी ही थोडी मिंट म्हणजे पुदिन्याची पानं घेतलेली आहे. तर ती आपण थोडी अशी 4-5 आधी टाकून घेऊया, नंतर आपल्याला वरून पण टाकायची आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं आणि मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवूया. तुम्हाला जर हे मिश्रण तयार करून रात्री फ्रीज मध्ये ठेवायचं असेल, दुसऱ्या दिवशी बिर्याणी जर करायची असेल तरी चालेल. खूप छान मुरतो मसाला त्याच्यामध्ये आणि चव ही खूप छान येते. आपला हा तांदूळ उकळेपर्यंत आता हे मॅरिनेट केलेलं चिकन मी बाजूला ठेवते. आणि मेन असतो तो आपला बिर्याणीचा मसाला. हा बिर्याणीचा मसाला मी घरी बनवलेला आहे. याची मी रेसिपी पोस्ट केलेली आहे, तुम्ही ती नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला मसाला विकत आणायची गरज लागणार नाही. आता मी हा थोडा टाकते याच्यामध्ये. ही साधारणपणे 4 माणसं आरामात खातील बिर्याणी, एवढी आपण आता बनवणार आहोत. तोही तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून घ्या. घरी बनवलेल्या बिर्याणीच्या मसाल्याचा सुगंध खूप छान असतो. आता आपण हे चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे, तर आपण आता ते साईडला ठेवूया. आता आपण आपल्या बिर्याणीची तयारी करूया. मी हा इथे नॉनस्टिक मोठा पॅन घेतलेला आहे. मी आता हा 1 मोठा चमचा तूप घेते. त्याच्यामध्ये तुपाने थोडी वेगळी चव येते बिर्याणीला. मी याच्यामध्ये सुरुवातीला इन्ग्रेडियंट सांगितलेले नाही आहेत, कारण की आपण आता ते स्टेप बाय स्टेप कसे वापरले जातात ते बघूया. हे मी 2 मोठे कांदे पातळ कट करून घेतलेले आहेत. आपण आधी ते फ्राय करून घेऊया चांगले. आपला कांदा आता लाल होत चाललेला आहे. थोडा वेळ लागतो त्याला फ्राय व्हायला, कारण आपल्याला आता हा कुरकुरीत करून घ्यायचा आहे.
हा छान लागतो वरून टाकल्यावर. तुम्हाला जर नसेल असं करायचं तरी पण काही हरकत नाही, तरी ही बिर्याणी छानच होते. हे थोडं ऑप्शनल असतं. थोडा थोडा आता तो चांगला कुरकुरीत होतोय. थोडं मीठ टाकूया म्हणजे तो कुरकुरीत होईल आणि शिजेलही चांगला. कांदा आता आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. मी आता तो थोडा काढून घेणार आहे मॅरिनेशनसाठी. मी आता तो थोडा काढून घेते बिर्याणीवर टाकायला आणि थोडा मी ह्याच्यातच ठेवणार आहे. आणि मी हे थोडे बटाटे घेतले, ते फ्राय करून घेऊया. बटाटेही आपल्याला चांगले फ्राय करायचे. आपला तांदूळ आता अर्धा शिजलेला आहे. तांदूळाचा हा आपण इथे ड्रेन करून घेऊया. हळूहळू करायचं आहे. भाताचा कलर चेंज झालेला आहे. एक एक दाणा त्याचा सेपरेट झालेला आहे. आपले आता बटाटेही त्याच्यात चांगले फ्राय झालेले आहे. आता कांदा आपला ऑलरेडी आहे त्याच्यात. थोडेसे टोमॅटो टाकून घेते. त्याच्यानंतर आपण हा उरलेला बिर्याणी मसाला टाकणार आहोत. आपण मॅरिनेशनला सुद्धा थोडा मसाला लावलेला होता. आणि हे जे चिकन आहे ते आपण याच्यात टाकून घेऊया. हे आता आपण ह्याच्यावर स्प्रेड करूया. आता हे चिकन ह्याच्यावर मी स्प्रेड करत 2 मिनिट फक्त मी हे बंद करून ठेवणार आहे, थोडं स्टीमने ते शिजण्यासाठी. आपलं चिकन आता थोडं शिजलंय, तर आपण ते पूर्ण आत्ता नाही शिजवायचंय. मी या तुपामध्ये कांदा भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यात बटाटे फ्राय करत टाकले होते. त्याच्यानंतर मी मॅरिनेट केलेलं चिकन टाकले, त्याच्यावर थोडे टोमॅटो टाकले. आणि आता इम्पॉर्टंट म्हणजे आपण त्याच्यावरही थोडी कोथिंबीर टाकूया. आणि थोडा पुदिना घ्यायचा आहे, कारण सगळ्यांनाच आवडत नाही त्याच्यामध्ये. आणि आपण आता हा राईस आहे ना, तो त्याच्यावर असं पेरायचा आहे. हाताने पेरा नाही तर चमच्याने पेरा, हरकत नाही. तर तुम्ही हा राईस असं त्याच्यावर स्प्रेड करून घ्या. 4 लोक मस्त खातात ही बिर्याणी. आपण याच्यात कुठेही बाहेरच्या मसाल्याचा उपयोग केलेला नाही आहे. हा मसाला मी घरीच बनवून घेतलेला आहे आणि त्याची रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्ही नक्की बघा. आता हा राईस असा मस्त मोकळा झालाय त्याचा. हा बघा, त्याचा एक एक दाणा मोकळा झालाय. आता थोडी कोथिंबीर लावूया. आपल्याला इथे कुठेही लेयर द्यायची नाहीये आणि ही दम बिर्याणी नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला ते बाजूने पीठ लावून दम देण्याची ही गरज नाहीये. दम बिर्याणी वेगळी प्रोसिजर आहे आणि ही नॉर्मल बिर्याणी आहे. आणि हे मी केशर घेतले, त्याच्यात 2-3 दाणे टाकलेले आहेत, कारण आपण याच्यात कलरचा उपयोग नाही करणार आहोत. तर मी आता हे असे तुम्ही थोडं थोडं असं कुठे कुठे टाकून घ्या. आणि आता जो आपण हा मगाशी कांदा फ्राय करून घेतला होता तो आपण सगळीकडे थोडा थोडा असं स्प्रेड करूया.
आता पूर्ण आपली बिर्याणी तयार होते। थोडंसं लिंबू पिळून घेते आणि गॅस कमी करायचा आहे। कमी करून आपण ते झाकून घेणार आहोत, म्हणजे वाफेने आपला अर्धा कुक जो केलेला राईस आहे तो शिजेल आणि आपलं चिकनही खालून छान शिजेल। तर आपण आता हे 10 ते 15 मिनिट असंच ठेवूया, नंतर आपण चेक करून घेऊया। आपली बिर्याणी आता रेडी झालेली आहे, ही बघा। आपण आता ती सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। आपलं चिकनही छान शिजलेलं आहे। आता मी ती एका प्लेट मध्ये काढून घेते। आपली चिकन बिर्याणी आता ही तयार आहे। तुम्ही ही नक्की करा आणि मला सबस्क्राइब करा, कमेंट्स करा आणि तुमच्या काही रेसिपी असतील तर तुम्ही त्या नक्की शेअर करा आणि ही रेसिपी घरी नक्की करून बघा। धन्यवाद।